मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी आलेलो आहे एका रिसॉर्टमध्ये। हे रिसॉर्ट आपल्याला पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळते। याचं रिसॉर्टचं नाव आहे मेहर रिस्ट्रिक्ट। हे आपल्याला येवत गावापाशी पाहायला मिळतं। तर सध्या आपण आलेलो आहे तिथं। तर पाहू शकता इथं बस वगैरे लावली आता पार्किंगमध्ये सध्या। चला त्याचा टूर करूया, कसं आहे काय सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला चला। तर आज मी माझ्या पूर्ण जी कंपनी आहे नेफ्रोप्लस, त्याच्यामध्ये मी काम करतोय। तर त्याचे सगळे टीममेट्स आम्ही पिकनिकसाठी आलेलो आहे इथे। पुढं पाहू शकता सगळे टीममेट्स पुढे गेलेले, मी माग आहे। पण चला पाहूया आता काय झालंय ना। अरे बापरे, मित्रांनो, अडल्टसाठी 750 रुपये तिकीट व चिल्ड्रनसाठी 500 रुपये तिकीट प्राईज आहे। इथे आपल्याला ऑनलाईन बुकिंगसुद्धा पाहायला मिळते। इथे आपल्याला रिसॉर्टचा मॅपसुद्धा पाहायला मिळतो। यानुसार सुद्धा आपण रिसॉर्ट फिरू शकतो। रिसॉर्टमध्ये एंट्री करताना आपल्याला हा बँड हाताला बांधूनच आतमध्ये एंट्री मिळते। हे आमचे वैभव सर आहे। ही माझी टीम, त्यांच्यासोबत मी काम करतो डेली। रिसॉर्टमध्ये एंट्री केल्याच आपल्याला नारळाचा बाग पाहायला मिळतो। आज किसके इकट्ठे हुए यहाँ पे हम पार्टी हम 65 दिन कमाल करते हैं। आज हम करेंगे रिसॉर्टमध्येच आपल्याला आर्टिफिशियल रिव्हर पाहायला मिळते व त्यामध्ये आपल्याला बोटिंग राईड सुद्धा पाहायला मिळते। इथेच आपल्याला बैलगाडी राईड सुद्धा करायला मिळते। आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला डायनिंग हॉल पाहायला मिळतो व त्याच बाजूला इथे आपल्याला नोटीस बोर्ड पाहायला मिळतात। यावरती आपल्याला नाश्ता, जेवण, हुरडा पार्टी यांचं टाइम टेबल पाहायला मिळतं। इथे नाश्त्याचे व जेवणाचे सेल्फ सर्व्हिस असे सिस्टम पाहिलं। आज नाश्त्यासाठी ब्रेड आहे, मिसळ पाव आहे, पोळी आणि शिरा आहे। आता आपण आलेलो आहे क्रिकेट ग्राउंडमध्ये। तिथे आता आम्ही मॅचेस करणार आहे प्रत्येक टीमच्या वेगवेगळ्या।
इथं आम्ही 1 तास वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आहे, त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे दुसरी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. इसमें से बाहर निकलना है बिना हाथ छोड़े, ठीक है? कैसे निकलना है? हाथ छोड़े तो आप डिस्क्वालीफाई हो जाओगे. बिना हाथ छोड़े आपको अपनी नॉट को समझाना है. चलो. पांच आदमी मिलके कोई ना कोई एनिमल का फिगर बनाएंगे ऐसे बनाएंगे और ये ऐसे सूंड निकाल दिया. दस सेकंड हो गए. 10 सेकंड हो गए. आपको पहला बलून बचाना है और दूसरे का बलून अपने दूसरे पैर से फोड़ना है. ठीक है? ठीक है. फ्रेंड्स, सगळ्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहे. आता आम्ही जाणार आहे वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आणि स्विमिंग करण्यासाठी. चला तर स्विमिंगचा आनंद घेऊ. या रिसॉर्टमध्ये आपल्याला एक बर्ड सेक्शनसुद्धा पाहायला मिळतं. इथं सगळ्या प्रकारचे आपल्याला म्हणजे बऱ्याचशा व्हेरायटीमध्ये ब्लड पाहायला मिळतं. चला पाहूया. हे समोर पाहू शकता, इथं बदक आहे. चला चला. समोरच्या साईडला राजहंस पण आहे. इथे आपल्याला जुन्या काळातले घरसुद्धा पाहायला मिळतात व जुन्या काळच्या वस्तू कशा असतात याच्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्या साईडला आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी सुद्धा आहे. रिमोट कंट्रोल आहे, मोठे चांगले.
इथेच आपल्याला इमू हा पक्षी सुद्धा पाहायला मिळतो. इथेच आपल्याला बोट राईड, त्यानंतर लहान मुलांसाठी छोटी बाईक राईड व ट्रॅक्टर राईड सुद्धा पाहायला मिळते व ह्या सगळ्या राईड ऑफकोर्स फ्री असतात. व इथे आपल्याला उसाचा रस सुद्धा मिळतो व इथे लहान मुलांसाठी जादूचे खेळ सुद्धा दाखवले जातात व लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा इथे आपल्याला खूप सारे पाहायला मिळते. इथे आपल्याला आर्टिफिशियल धबधबा सुद्धा पाहायला मिळतो फोटोशूटसाठी. इथे आपल्याला खूप मोठा स्विमिंग पूल सुद्धा पाहायला मिळतो व खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटी सुद्धा करायला मिळतात. व दुपारी 2 ते 3:30च्या दरम्यान आपल्याला जेवणसुद्धा मिळते. जेवणामध्ये आपल्याला पूर्ण व्हेज पदार्थ मिळतात. संध्याकाळच्या वेळेस दिवसभर झालेल्या गेमचे विनरला इथे आम्ही बक्षीस वाटप झाले. नारळाच्या बागामध्ये आपल्याला हुरडा पार्टीची व्यवस्था केलेली पाहायला दिसते व इथे आपल्याला हुरडा पार्टीमध्ये खूप सारे आयटम्स दिले जातात. हाय फ्रेंड, संध्याकाळचे वाजले 6, अंधार पडलेला आहे. तर खूप मजा केली आम्ही पूर्ण टीमने. भरपूर साऱ्या ॲडव्हेंचर केलं आहे, भरपूर सारे गेम पण खेळलो. स्विमिंग वगैरे सगळ्या गोष्टी एक नंबर आहे, एक नंबर झाला. जर का तुम्हाला वन डे ट्रिप आणि एक दिवस घालवायचा असला तर हे रिसॉर्ट जबरदस्त आहे. तुम्ही इथं नक्की येऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.